कोणी टाकलं? कोणी पाणी टाकलं? दिसत नाही का तुम्हाला? माझे कपडे खाली सुकत घातलेले असतात ना. आता कुठे गेले? आता का लपले? कोण आहे? बाहेर या आधी, बाहेर या. अहो असं कसं जाऊ द्या? हे लोक केस टाकतात, कचरा टाकतात. हा अहो त्या दिवशी तो भाडोत्री आला ना, तो तर थुकला. अहो थुकला. कचऱ्याचा डब्बा आहे का हा? आम्ही ग्राउंड फ्लोअरला राहतो म्हणून काय झालं? आम्हाला किती त्रास होतो. तुम्ही पण बोला ना, तुम्हाला पटतंय का हे? कोण होता? कोण होता? आधी बाहेर ये. मी का मारते म्हणजे? इतकी वर्ष मीच मारते. आता आपलं घर म्हटल्यावर आपल्यालाच करावं लागणार. अहो आम्ही आपलं समजून सोसायटी साफ ठेवायचा विचार करतो, पण हे लोक घाणेरडे मेले, नुसतं सगळं घाण करून ठेवतात. मला तर वैतागच आलाय. मी कंप्लेंटच करणार आहे आता. अहो तो वॉचमॅन तर काय कामाचंच नाही. मी ग्राउंड फ्लोअरला राहते, मला माहिती आहे ना. अहो माझं लक्ष असतं म्हणून, नाही तर एव्हाना किती चोऱ्या माऱ्या झाल्या असत्या. माझं बरोबर लक्ष असतं, कोण येत आहे, कुठून जात आहे, किती वाजता येत आहे, किती वाजता नाही. तो काय कामाचा? अहो संध्याकाळी सोसायटीची लाईट पण मी लावते. झाडूवाल्याचं तर काय बोलूच नका, काय कामाचं नाही. असा कचरा मारतो, असा 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 कचरा निघणार आहे का? असा कचरा मारला गेला पाहिजे ना. आम्हाला आमचे प्रॉब्लेम माहिती. चेंबर किती भरतात? पावसाळा सुरू झाल्यापासून किती वेळा चेंबर भरलं. मी किती दिवस सांगते गटाराचं काम करा, गटाराचं काम करा. कोण ऐकतंय का? ते दुपारचा तरी आवाज नका करू, थोडा वेळ झोपू द्या आम्हाला. पूर्ण बिल्डिंगची पोरं ग्राउंड फ्लोअरला येऊन खेळतात. आम्हाला ग्राउंड फ्लोअरवाल्यांना किती त्रास होतो. मी 4 खिडक्या बदलल्या, 4 खिडक्या. बॉलने आमच्या खिडक्याच तोडतात. पण मी तरी म्हणते लहान मुलं येणार, दुसरे कुठे कुठे जाणार. पण आता नाही, लोक डोक्यावर नाचायला लागले, डोक्यावर. मी बोलली ना की माझं तोंड दिसतं. बघा किती सुंदर सुंदर झाड आहेत. त्या दिवशी ते आलेले सोसायटीवाले बोलतात की इथे नाही झाडं लावायची, रस्त्यात येतात. अरे पण वरच्या फ्लोअर वाल्यांना गॅलरी आहेत, तुम्ही सगळे तिकडे लावताय. मी माझी झाडं आणि माझ्या कुंड्या कुठे लावायच्या? आम्ही ग्राउंड फ्लोअरवर राहतो तर काय आम्ही झाडं नाही लावायची? अरे झाडे लावा, झाडे जगवा. माझी झाडं इथेच राहणार. परत परत कचरा टाकला. हे लोक ना असे सुधारणार नाहीत. आता ना तुमच्या घरातच येऊन कचरा टाकते.